मातृशक्ती, पितृशक्ती, संत शक्ती, आराध्य शक्ती, ज्या ज्या महापुरुषांनी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आपलं सगळं काही दिलं, असे थोर संत महात्म्यांना, स्वातंत्र्यवीरांना, हुतात्म्यांना, समाजसेवकांना, विचारवंतांना मी स्मरण करून वंदन करतो. माझ्या समोर असलेले समाजातले थोरले धाकटे पितृस्वरूप, मातृस्वरूप, बांधव, भगिनींनो, पितृशक्तींनो, मातृशक्तींनो, युवा शक्तींनो, आणि जे भारतातले भवितव्य आहे, कलियुगातले हे खरे पुष्प, यांना सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक अभिवादन. सन्मानित व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे बंधू आदरणीय राजेंद्रदा पवार साहेब, आपल्या सोबतच उपस्थित असलेले बारामतीचे श्रेष्ठ विधी विशेषज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर राजेंद्र काळे, ॲडव्होकेट राजेंद्र काळे साहेब, आदरणीय श्री तानाजी खुमने, आदरणीय श्री अंकुशजी रसाळ साहेब, आदरणीय श्री सोरटे साहेब, आदरणीय श्री विनोद नडे साहेब, आदरणीय मंच, उपस्थित सर्व मंच मान्यवर आणि संत शिरोमणी, ज्यांच्या या पवित्र स्पर्शाने ही भूमी आपल्याला एक वेगळ्या स्वरूपात दिसतं, असं पितृस्वरूप आदरणीय संत बाबा, प्रिय ज्यांच्यामुळे आपण इथे सगळे उपस्थित झालो, असे माझे अतिशय लाडके जिवलग प्रिय रामचंद्र जगताप, सोवैनी, समस्त जगताप कुटुंब आणि माझे पत्रकार बांधवांनो, आपल्याला सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक अभिवादन, वंदन. जीवनामध्ये 4 प्रकारचे उंदर असतात. पहिला उंदीर जे असतो तो बिल करतो पण त्याच्यात राहत नाही. बिल तयार करतो पण त्याच्यात राहत नाही. त्याचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तित्वाला, ज्या माणसाला शास्त्राचा, विद्वत्तेचा, जीवन जगण्याची पद्धतीचं सर्व काही ज्ञान असतो, पण त्याच्या अनुरूप आचरण करत नाही, म्हणजे तो पहिल्या प्रकाराचा उंदीर असतो. दुसरा उंदीर जे असतो तो दुसऱ्या प्रकाराचा जे उंदीर असतो तो बिल करत नाही, पण बिल मध्ये जाऊन राहतो. स्वतः बिल करत नाही, पण बिल मध्ये ते बिळात जाऊन राहतो.
जीवनामध्ये बरेच व्यक्तित्व असे असतात की त्यांना फारसं शास्त्रांचं ज्ञान नसतं, त्यांना फारसं अध्यात्माचं ज्ञान नसतं, त्यांना धर्माचं फारसं ज्ञान नसतं, त्यांच्याकडे विद्वत्ता नसते, त्यांच्याकडे विद्वत्ता नसते, त्यांच्याकडे संपत्ती नसते, भौतिक संपत्ती, त्यांच्याकडे संपत्ती नसते, पण त्यांच्याकडे जीवन कसं जगायचं हे मात्र त्यांना माहित असतं, आणि जीवन कसं जगायचं हे त्यांना कळत असतं. आणि त्याचप्रमाणे ते जरी स्वतः बिल करू शकत नाही तरी त्या बिलमध्ये जाऊन राहतात. तिसरे प्रकाराचं जे उंदीर आहे, जे तिसरं उंदीर आहे, आज समाजाची जी परिस्थिती आहे ती सांगतो मी. हे 4 प्रकारचे जे उंदरांची गोष्ट आहे ते सध्या समाजात एवढ्या ह्याच्यामध्येच समाज सगळं आलेलं आहे. तिसऱ्या प्रकारचा जे उंदीर आहे तो उंदीर बिलही करतो आणि त्याच्यात राहतो पण. म्हणजे जीवनामध्ये व्यक्तीला व्यक्तित्वाला शास्त्राचं ज्ञान असणे, धर्माचं ज्ञान असणे, अध्यात्माचं ज्ञान असणे, ते असताना सामाजिक जाण ठेवत असताना राष्ट्राबद्दल प्रेम असणे, राष्ट्राबद्दल प्रेम असणे, हे जे भावना आहे, ज्या पद्धतीचं आचरण आहे, म्हणजे जसा ज्ञान तसा आचरण, आणि त्याचा मूळ जे भाव आहे तो संवेदना, भावना. त्याचा जे मूळ भाव आहे ती आहे संवेदना, भावना. एका गावामध्ये नदी वाहत असे. एका गावामध्ये नदी वाहत असे. वाहता वाहता ती नदी आटली. गावातले जी मंडळी आहेत, गावकरी आहेत, सर्व 5-5 किलोमीटर लांबून आपल्या सायकलवर, आपल्या गाड्यांवर खरेदी करून पाणी आणायला सुरुवात करायला लागले. पण मात्र गावातली नदी जिवंत करायला बघत नव्हते. गावातली नदी जिवंत केली नव्हती, पण बाहेरून पाणी खरीदून आणलेलं परवडतं. 10-10 किलोमीटर लांब जाऊन आणि पाणी स्वतःसाठी आणणं हे माणसाला नेमकं बरोबर सुचतं. पण गावातली जी नदी आहे ते जिवंत व्हायला पाहिजे ह्याचा विचार सुद्धा त्यांना नाही. काही दिवसानंतर काही सामाजिक संस्थेचे लोक तिथे आले. काही सामाजिक संस्थेचे लोक तिथे आले आणि त्यांनी प्रश्न विचारला गावातल्या मंडळींना, का हो तुमच्या गावात नदी आहे का? का हो तुमच्या गावात नदी आहे का? उत्तर देणाऱ्यांनी काय द्यावं? उत्तर देणाऱ्यांनी दिलं, हो गावात नदी आहे. विचारणाऱ्यांनी हे नाही विचारलं त्याच्यात पाणी आहे का, आणि उत्तर देणाऱ्यांनी हे नाही सांगितलं की त्याच्यात पाणी आहे का. आज खरी समाजाची परिस्थिती तशी आहे. म्हणायला नाते संबंध सगळे काही आहे, म्हणायला नाते संबंध सगळं काही आहे. म्हणायला भाऊ पण आहे, म्हणायला बहीण पण आहे, म्हणायला आई पण आहे,
पण एका शरीरामधून जर प्राण गेले तर तो शरीर मेलं असं समजलं जातं, ते जीवन संपलं असं समजलं जातं. तसं एक शब्द कितीही मोठा असेल आणि तो शब्द कितीही महान असेल, पण त्याच्यात ती भावना जर नसेल तर त्या शब्दाला पण काही किंमत नसते आणि त्याचा काही अर्थ नसतो. त्या शब्दाला पण काही किंमत नसते आणि त्याला पण काही अर्थ नसतो. शब्द किती ऐकावे आणि किती बोलावे, पण त्या शब्दाचं काही किंमत नाही. कोणी किंमत करतही नाही आणि कोणी किंमत देतही नाही, जेव्हापर्यंत त्या शब्दांमधली जी भावना आहे, त्याचं मूळ जे तत्व आहे तो असायला पाहिजे. जसं शरीरामध्ये प्राण असलं की जीवन चालतं, तसं शब्दांमध्ये त्या नात्याचा भाव असल्याशिवाय, त्या तत्वाचा भाव असल्याशिवाय त्या शब्दांचे पण अर्थ नाही. त्या शब्दांचा पण अर्थ नाही. जग हा शब्दांनी चालतो एवढं मात्र नक्की आहे. हे जरी मान्य असेल तरी जगाला चालवणारी ही माणुसकी असते. जग चालतो हे शब्दांनी, पण चालवणारी ही माणुसकी आहे आणि ती माणुसकी संवेदनांनी येते. ती माणुसकी संवेदनांनी येते. आज काय नाही आहे आपल्याकडे, सगळं काही तर आपल्याकडे सोयीप्रमाणे भेटत आहे. सर्व काही एवढं सोयीस्कर झालेलं आहे की मला परवाच्या दिवशी एक प्रश्न विचारण्यात आलं की समाजामध्ये व्यभिचार अनाचार, समाजामध्ये व्यभिचार अनाचार एवढं मोठ्या प्रमाणात का वाढत चाललेलं आहे? नातेसंबंध का तुटत चालले? आत्महत्याची वृत्ती का वाढत चालली? गुन्हेगारी का वाढत चाललेली आहे? ह्याचं कारण काय आहे? प्रश्न सोपं होतं. त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये व्यक्तित्वाचा संघर्ष संपतो, व्यक्तित्व निर्माण करण्याचा संघर्ष प्रक्रिया संपते, जेव्हा जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये अस्तित्व निर्माण करण्याची संघर्ष क्षमता संपते, तेव्हा तेव्हा व्यभिचार, अनाचार, गुन्हेगारी, भ्रष्टाचारी ह्या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात. संघर्ष नेमकं कसं संपलं त्यांनी विचारलं. आजकाल तर प्रत्येक माणूस हा तणावग्रस्त आहे. संघर्ष तर उलट वाढताना वाटतोय. कुठला संघर्ष? पोटाला संघर्ष करावा लागतो. भूक लागली, दर 2 किलोमीटरवर ढाबे आहेत. भूक लागली, दर 2 किलोमीटरवर ढाबे आहेत. भूकेचा संघर्ष संपला. लहानपणापासून एक पिंड तयार होतो. हा लहानपणापासून जे पिंड तयार होतो आणि जेव्हा त्या पिंडामध्ये भक्ती, ज्ञान आणि योग एकत्र येतात, तेव्हा ते दत्तात्रेय अनुसूयाचे तयार होतात. एक लहानपणाचा पिंड असतो. सुरुवातीला सकाळी उठले की शेतावर गेले की 2 भाकऱ्या बांधून नेलं की दुपारचं जेवण शेतावरचं. सकाळ पहाटे घरातलं जेवण करून बाहेर पडायचं.
आणि संध्याकाळी पण जेवण करायचंय म्हणून पहिले घरामध्ये यायचं. आजकाल जेवण करायचं आहे तर घरी यायचं नसतं, हॉटेलवर जायचं असतं. आजकाल जर जेवण करायचं असेल तर घरी यायचं नाही, हॉटेलवर यायचं. नातेसंबंध आणि सोयरिकी जोडायचे असतील तर पहिले घर आणि वाडे उत्कृष्ट असायचे. आजकाल जे आहेत हॉटेल उत्कृष्ट असतात. संघर्ष सगळं संपलेला आहे. कुठेही जाऊन बघा तर जेवणाचा संघर्ष नाही, विद्याचा संघर्ष नाही. सर्व तर काही ज्ञान उपलब्ध आहे, सर्व ते प्रकाराचे ज्ञान उपलब्ध आहे. मग ते नकारात्मक ज्ञान असतील की सकारात्मक असतील. दिल्लीमध्ये जेव्हा एका चिमुकलीवर एक पाशविक आणि ज्या पद्धतीचा व्यभिचार घडतो, मला प्रश्न विचारण्यात आला की त्याचं मूळ कारण काय असायला पाहिजे. त्याचं मूळ कारण मी हेच म्हटलं की आपण ज्या पद्धतीचा आणि ज्या स्तरावर भौतिक ज्ञान देत आहोत माणसाला, त्या पद्धतीचं आपण काय सद्गुणात्मक ज्ञान, त्या अनुपातनी किंवा नीतिमूल्य किंवा नीती शिक्षा मूल्याधिष्ठ विचार आपण लोकांना देतोय का, समाजापर्यंत पोहोचवतोय का. समाज तर आज दुविधा मनस्थितीमध्ये आहे. जे काही चांगलं दिसतं, चांगलं वाटतं, त्याच्या मागे तो पळायला तयार आहे आणि पळायला सुरुवाती करतो आणि पळतो पण. मागच्या काही वर्षामध्ये आपण जे काही आंदोलन उभे झाले, आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलेले, त्या आंदोलनाला ज्या पद्धतीने भरभराटीने साथ मिळाली, त्या आंदोलनांना ज्या पद्धतीने भरभराटीने साथ मिळाली, त्याचं कारण असं आहे की समाज खरंच कुठेतरी ते तिसऱ्या उंदराच्या शोधात आहे. कारण समाजाला पण ते दुसरा उंदीर आवडतो आणि त्यालाही स्वतः तिसऱ्या प्रकारचा उंदीर व्हायचा आहे. पण ज्यांच्याकडे परिस्थिती अशी आहे की आज समाजामध्ये आज ज्या पद्धतीचं आपण भौतिक ज्ञान उपलब्ध करून देतो, तुम्ही इंटरनेट उघडून बघा, तुम्ही कम्प्युटर्स ऑन करून बघा, कुठलं ज्ञान तुम्हाला नाही मिळणार. सर्व प्रकारचे ज्ञान. आज मुलांच्या हातामध्ये पुस्तकांच्या जागेला गॅजेट आहे. विद्याचं संघर्ष संपलेलं. खरं समाजामध्ये जे असंतुलनचं मूळ कारण हे आहे की समाज हे नेहमी आदर्शाने चालतो आणि आज आपल्याला एक अशा आदर्शाची गरज आहे जे आपलासा वाटायला पाहिजे, जे सहज आणि सरळ असायला पाहिजे, जे अहंकार विहीन असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये सेवेचा बोध असायला पाहिजे आणि समर्पणची भावना असायला पाहिजे. अशा आदर्शांची गरज आहे. एकाला आदर्श म्हणून जेव्हा आपण पुजतो, त्याच्या पायाला आपण जेव्हा डोकं ठेवतो, कधी आपण ह्या गोष्टीचा विचार केलेला आहे का की त्याने राष्ट्र समाज आणि मानवतेसाठी काय केलेलं आहे, नेमकं काय योगदान त्याचं राष्ट्र समाज आणि मानवतेसाठी आहे. आपण ते विचार करत नाही. फक्त एक वलय निर्माण केलं जातं आणि त्या वलयाच्या आपण आहारी जातो. समाजाची शोकांतिका अशी आहे की पहिले आपल्याला अशिक्षित ठेवून गुलाम करण्यात आलेलं आणि आता आपल्याला आकर्षणच्या वलयमध्ये बांधून आणि गुलाम करण्यात येत आहे. आपली गुलामी काही संपलेली नाही. त्याचं कारण असं आहे की जे आदर्श आहे, आदर्शांचं स्वरूपच बदललेलं आहे. आदर्शाचं स्वरूपच एवढा बदललेलं आहे की आज समाजामध्ये असंतुलन निर्माण झाले. दोन प्रकारचे आदर्श आज समाजामध्ये वावरतात.
दोन प्रकारचे आदर्श हे समाजामध्ये वावरतात. पहिला जे आदर्श आहे ते रातोरात तयार केले गेलेले आदर्श. मग ते धर्म क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, आध्यात्मिक क्षेत्रात असेल, राजकारणात असतील, समाजकारणात असतील, कला क्षेत्रामध्ये असतील, तयार केले गेलेले रातोरात हे आदर्श वर्षात 2 टँकर पाण्याचे पाठवतात, इव्हेंट मॅनेज करतात, ब्रँडिंग करतात, इमेज बिल्डिंग करून असे हिरोगिरी दाखवतात की म्हणजे ह्यांच्यासारखं समाजाची सेवा करणारा कोणी नाही. पण ज्या देशामध्ये सुईच्या टोक एवढ्या जमिनीसाठी महाभारत घडतं, त्या देशामध्ये लाखो हेक्टर जमीन दानमध्ये आंदोलन म्हणून मिळवून देणारा, आंदोलन करून मिळवून देणारा विनोबा भावे कोणाला आठवत नाही. आज महागाई वाढलेली आहे. आज महागाई एवढी वाढलेली आहे, आपण म्हणतो खर्च चालवायला अवघड झालेला आहे. खर्च चालवायला अवघड झालेला आहे. राष्ट्र, समाज आणि मानवतेसाठी आपल्याकडे 10 रुपये खर्च होत नाही. मात्र चेन्नई एक्सप्रेस आणि धूम 3 ला आपण एका आठवड्यामध्ये 300 कोटी कमवून देतो. हे असे आदर्श आपण जर निर्माण केले तर हे आदर्श, आणि त्यांना पद्मश्री मिळतं. पद्मश्री पण कशाला? की माझा एक प्रश्न आहे की सैफ अली खाननी असं काय काम केलेलं आहे या देशासाठी, समाजासाठी, की माणुसकीसाठी, की त्याला पद्मश्री मिळालेली आहे. मात्र माझ्या जेवढ्यात लक्षात आहे तर त्यांनी काळवीटचा शिकार केलेला आहे. त्याच्या नावाने जर पद्मश्री मिळत असेल तर हे समाजाची शोकांतिका आहे. असे आदर्श हे लोकांपुढे मांडले जातात आहे आणि लोक त्यांच्या आहारी जातात, त्यांच्या पराभवी ठरतात आणि त्यांच्यामुळेच त्यांचं शोषण वाढलेलं आहे. त्यांच्यामुळे त्यांचं शोषण वाढलेलं आहे. का? म्हणून आपण जे खरे हिरो आहेत त्यांना सिलेक्ट करत नाही. किती लोकांना कारगिलवर शहीद झालेला विक्रम बत्रा आठवत असेल? किती लोकांना कारगिलमध्ये या आपल्या परिसरामध्ये शहीद झालेले लोक आठवत असतील? का? म्हणून आपले शहीद आपले हिरो नाही. महात्मा गांधी, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज हे काय पोस्टरवरच चांगले आदर्श म्हणून दिसतात का? जीवनामध्ये आचरणासाठी आदर्श चांगले नाही का? नेमके कारण संघर्ष संपलेला आहे. हे आदर्श फार सोपे आहेत, कारण हे देश, समाज आणि मानवतेबद्दल तुम्हाला शिकवण देत नाही. तुम्हाला हिरोगिरी कशी करायची आणि त्यातून समाजाची फसवणूक कशी करायची हे शिकवतात. म्हणून त्याच्या मागे आपण धावायचं. म्हणून त्याच्या मागे धावायचं का? याची दखल आपण घ्यायला पाहिजे. याचा विचार गांभीर्यतेने करायला पाहिजे. एक तर रातोरात तयार केले गेलेले आदर्श आहेत, जे रातोरात तयार केले गेलेले आदर्श आहेत. एवढं लक्षात ठेवायला पाहिजे, हे आदर्श जे आहेत बाजारीकरणाने प्रभावित झालेले आहेत. बाजारांनी हे तयार केलेले आहेत आणि बाजारांनीच हे तयार करून असे जे आहे आदर्श, जे याला प्रोडक्ट म्हणतो आपण, धर्म क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, कला क्षेत्रामध्ये, वाणिज्य क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्थापित करून समाजाला नियोजित पद्धतीने गुलाम करण्याचा कार्य करण्यात येत आहे. आणि दुसरीकडे आहे संघर्षातून निर्माण झालेले आदर्श. म्हणून आज एक प्रसिद्ध महाराज होणं सोपं आहे, पण गाडगे बांधवा म्हणणं फार कठीण आहे. आज महाराज सोपं होणं खूप सोपं आहे, पण गाडगे बाबा बनणं कठीण आहे. नेमके आदर्श हा सगळ्यात मोठा विषय हा भारतीय संस्कृतीला चालवणाऱ्यासाठी आहे.
आज जी भारतीय संस्कृती जिवंत राहिलेली आहे त्याचा मूल कारणच फक्त आदर्श आहे. छोटे छोटेसे आदर्श, आपले गावांमधले छोटे छोटेसे आदर्श. गावामध्ये गुरुजी आपल्याला चांगली शिकवण द्यायचे, गावामधले गुरुजी आपली चांगली शिकवण द्यायचे. आपल्या परिसरामध्ये आणि आपल्या जवळपासच एवढे आदर्श असतात छोटे छोटे, मात्र त्या आदर्शांकडे बघण्याची दृष्टी पाहिजे. माझी आई नेहमी सांगते, प्रत्येक माणसामध्ये 99 अवगुण असतील, पण त्याला केवड्याच्या कणीस सारखं पाहायला पाहिजे. चिखलात उगतो, दिसायला चांगला नाही, हात लावायला अवघड आहे, पण त्याचा सुवास 99 अवगुणांना लपवून घेतो. तुम्ही एवढे सुपात्र आहे का की दुसऱ्यांची निंदा करता? तुम्ही एवढे सुपात्र आहे की तुम्ही दुसऱ्याला कुपात्र ठरवता? तर तुम्ही स्वतःमध्ये फक्त एकच बघा की तुमच्यामध्ये सुधारणा करायची असेल तर एक सद्गुण, प्रत्येक माणसातली जी चांगले गुण आहेत ते उचलण्याचं चिंतन मात्र करा. चिंतननी चिंता संपते, चिंतननी चिंता संपते. मला एक प्रश्न विचारला आता, एक फार महत्वाचं होतं. आजकाल जेवढे जेवढे मोठे माणसं आहेत हे सगळे वादाच्या भोऱ्यात आहे. मग त्याच्यातून धर्मक्षेत्र पण सुटलं नाही, मग त्याच्यातून समाजक्षेत्र सुटलं नाही, राजकारण सुटलं नाही. त्याचं कारण काय असायला पाहिजे? त्याचं कारण काय असायला पाहिजे? मी त्यांना सांगितलं की जेव्हा माणूस यशाची सीडी चढत असतो, भरधाव वेगाने ती यशाची सीडी चढणारा जे माणूस आहे आणि यशाच्या रथावर पळणारा या माणसाला माहित असतं की नेमकं तो काय चूक करत आहे. रोजचे दररोज त्यांनी काय काय चुका केलेल्या आहेत, त्याच्या हातातून काय काय चुका घडलेल्या आहेत. असं नाही की ते चुकून झालेलं असतो. चुका काय काय घडलेल्या आहेत त्याला कळत असतं, पण त्या चुका सुधारण्यासाठी त्याला चिंतनासाठी पण वेळ नसतो. कारण यश ही अशी परिस्थिती आहे, यश ही असा स्वरूप आहे की माणसाला चिंतनापासून लांब नेत असतो. म्हणून नेहमी प्रसिद्धीशी कधी लग्न करू नये. प्रसिद्धीशी कधी लग्न केलं तर कधी तुमचा संसार मोडेल सांगता येत नाही. आता बरेच उदाहरणं तुम्हाला दिसतात आहेत जे जे काही प्रसिद्ध होते. लोकप्रियतेशी लग्न करायला पाहिजे. तुम्ही जर लोकप्रिय राहिले, 2 भाकरी सुखाची तुम्हाला सकाळ संध्याकाळी मिळेल, पण आनंदाची मिळेल, शांतीची मिळेल, समाधानाची मिळेल, संसार सुखी राहील. गाडगे बाबा हे लोकप्रिय होते. संत कबीर, संत ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकोबाराय हे लोकप्रिय होते म्हणून आज पण जिवंत आहे. प्रसिद्ध ते नव्हते. आजकाल लोकांना प्रसिद्धीची हाव लागलेली आहे. लोकांना प्रसिद्धीची हाव लागलेली आहे आणि म्हणून मी किती महान आहे, प्रसिद्धीची हाव लागलेली आहे म्हणून मी किती महान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आणि त्यामुळे मी किती महान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एकमेकांची हैसियत मोजवण्याचं काम सुरू झालेलं आहे. एकमेकांची हैसियत मोजवण्याचं काम सुरू झालेलं आहे. खरबपती अरबपतीला त्याची हैसियत मोजवतो, अरबपती करोडपतीला त्याची हैसियत मोजवतो, करोडपती लखपतीला त्याची हैसियत मोजवतो, लखपती श्रीमंताला, श्रीमंत उच्च मध्यमवर्गीला, उच्च मध्यमवर्गी निम्न मध्यमवर्गीला, निम्न मध्यमवर्गी गरीबाला, आणि गरीब कोणाला हैसियत मोजवतो ह्याचा आता शोध घ्यावा लागेल आपल्याला. आणि त्यामुळे मग हे सगळ्या गोष्टी जेव्हा
जेव्हा समाजामधली असमानता या पद्धतीने निर्माण होते हैसियत मोजण्यामुळे, तर मग एक विद्रोह निर्माण होतो आणि त्यातून मग कुठंतरी एक विद्रोह निर्माण होतो आणि संघर्ष क्षमतेचा अभाव आणि चिंतन हा नसल्यामुळे हा गुन्हेगारी मग त्या व्यभिचाराच्या रूपात असेल, अनाचाराच्या रूपात असेल की कुठल्याही रूपात असेल, हे संपून जाते, हे वाढत जाते, ही वाढत जाते. एक छोटस उदाहरण सांगतो बंधू. जीवनामध्ये दिशा दृष्टी आणि दृष्टिकोन कसा निर्माण करावा. माझ्याकडे HIV मुलं आहे. मी त्यांना शिक्षणापेक्षा जास्त त्यांना प्रवचनकार, कीर्तनकार, कथाकार बनवण्यात जास्त भर टाकतो. त्याचं कारण असं आहे की आपण आता 3ऱ्या उंदरावर आहोत ना, 4था यायचंय आता. तर एक चोर होता. नेहमी जेव्हाही तो कैदेत जायचा, त्याच्या मुलाला शाळेत गेल्याबरोबर सगळे शाळेकरी मुलं चिडवायचे. चोरट्याचा लेकरू आला, चोरट्याचा लेकरू आला, चोरट्याचा लेकरू आला. विचार. पण चोरट्याचं लेकरू हे त्यांनी विचार करून त्याच्या जीवनामध्ये, हे विचार करून त्यांनी जीवनामध्ये संकल्प, केवढी मोठी ताकद आहे जीवनामध्ये, ज्याच्यामध्ये संकल्प आहे, त्या संकल्पामुळे एकाग्रता निर्माण होते आणि आपले कार्याला एकाग्रचितून करणारा व्यक्ती महाभारताचा अर्जुन होतो आणि तोच मत्स्याचा भेद करतो, मत्स्याचं लक्ष. म्हणून संकल्प हा जीवनातला खूप महत्वाचा आहे. म्हणून मला आवडलं की वसंत जगतापांनी फक्त सर्वकडे दत्तच दत्त बसवतात. मुलाला आजकाल सगळीकडे पूजल्या जातं, पण मूळ जे आहे, जर मातृशक्तीचा खरोखर तिच्या उदो करण्यापेक्षा, तिच्याबद्दल मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा, तिला महान दाखवण्यापेक्षा, तिला कुठंतरी त्याच्या स्वातंत्र्यता आणि ह्या सगळ्या मुक्ती आणि ह्या सर्व गोष्टी करण्यापेक्षा, जर आपण सन्मान देण्यात यशस्वी झालो, सन्मान देण्यात यशस्वी झालो, तर निश्चितपणे समाजातली ही जी काही शोकांतिका आहे, व्यभिचार आहे, ती पूर्णपणे संपून जाईल. खरं जर सांगितलं तर गर जिजा ना होती तो स्वराज्य ना होता, गर जिजा ना होती तो स्वराज्य ना होता, अगर अहिल्या ना होती तो संस्कार ना होता, अगर रानी लक्ष्मीबाई ना होती तो स्वतंत्रता की सीट कहां से मिलती, माता सावित्रीबाई फुले ना होती तो नारी शिक्षण कहां से होता. जर अनुसूया नसती तर वात्सल्य कुठून असतं, आणि वात्सल्य जर नसतं तर ममतत्व रूपी दत्तात्रेय योगाच्या रूपात प्रकट कसं झालं असतं. म्हणून संकल्प हा जीवनामध्ये खूप महत्वाचा विषय आहे. ज्याच्या जीवनामध्ये संकल्प आहे तोच जीवनामध्ये काहीतरी मिळवतो. आणि संकल्प विहीन आणि संकल्पहीन लोक आज समाजाचे आदर्श ठरत आहेत. हे समाजाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि समाज त्यांच्या हातात आहे. एक आहे आदर्श जे तयार केले गेलेले आहेत, रातोरात प्रचार प्रसार, मीडिया, इव्हेंट मॅनेज करा, ब्रँडिंग करा, इमेज बिल्डिंग करा. आता छोटंसं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, आदर्शांमधला फरक. आम्ही महाराज लोक म्हणतो
की सिक्युरिटीची गरज नाही. भयमुक्त व्हा. श्रीमद भगवद्गीता मी सांगतो. श्रीमद भगवद्गीताचे जे 26 प्रमुख गुण आहेत त्याच्यामधला जे भयमुक्तता आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो की जीवनामध्ये भयमुक्त आणि तणावग्रस्त कसं राहायचं. पण तुम्ही मला सांगा की आम्ही स्वतःच सिक्युरिटीमध्ये फिरतो, मग समाज सुधारायचं कसं? तर त्या चोरट्याचं पोरगा आलं, त्याने जीवनामध्ये संकल्प केलं. त्या संकल्प केल्यामुळे त्याच्यामधली संयमता वाढली. बघा संयमता कशी वाढते. हे जे मी काही उदाहरणं देऊन राहिलो असंच नाहीये, फक्त हे त्याच्या माध्यमातून आपल्यामध्ये कसं आपण परिवर्तन घडून आणू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी. संकल्प पासून त्याच्यामधली संयमता वाढली. संयमता वाढल्यामुळे त्याच्यामधलं जे एकाग्रता वाढली. एकाग्रतामुळे त्याला जीवनात यश आला आणि तो UPSC क्लिअर झाला आणि तो कलेक्टर झाला. काही दिवसानंतर तो चोर सुटून आला आणि सुटून आल्याबरोबरच आपल्या मुलाला जेव्हा भेटायला गेला तर लोक म्हणायला लागले की कलेक्टर साहेबांचे वडील आलेले आहेत. कोणी चोर म्हणायला तयार नाही. हे अशी दिशा असते, दृष्टी असते, दृष्टिकोन असते. समाजातली असमानता संपवावं लागेल. हैसियत मोजवण्याचं जे काम सुरू आहे सध्या, काय हैसियत आहे हे लोकांची. एका फाटक्या धोतीवर बिगर शस्त्राचं ज्यांनी भारताला स्वातंत्र्यतेची प्रेरणा देण्याचं मोठं कार्य केलेलं अशा महात्मा गांधीच्या जे अंगावर वस्त्र सुद्धा नसायचे, एक धोती, एक काठी असायची, एक चरखा असायचा, त्याच्या हैसियतच्या पुढे हे सर्वांची काय हैसियत आहे हे मोजणं गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांची हैसियत पुढे ह्यांची काय हैसियत आहे. आज हे जे हैसियत मोजवण्याचं काम करतात, हैसियत त्याची असते जे आठवणीत राहतो. नेहमी आठवणीत असायला पाहिजे, नेहमी स्मरणात असायला पाहिजे, नेहमी चिंतनामध्ये असायला पाहिजे. अशीच एक हैसियत असते दत्ताची. आणि त्या हैसियत ज्याची असते त्याचंच मंदिर बांधलं जातं आणि त्याचीच आई पूजल्या जाते. म्हणून बंधूंनो, हे हैसियत मोजवण्यासाठी हे जे उपक्रम चालू होतं त्याला मी एक छोटासा एक तडा दिला. सगळे म्हणतात जेव्हाही कुठला गुन्हा घडतो, अपराध घडतो, व्यभिचार होतो, अनाचार होतो, लोक एक दिवस, काही दिवस आंदोलन मेणबत्त्या घेऊन आणि करतात, त्याच्यानंतर विसरून जातात. त्या घरातली परिस्थिती काय, त्या व्यक्तीची परिस्थिती काय, परिजन काय. मुंबईमध्ये जेव्हा दहशतवाद्यांचा भयाड हल्ला झाला त्याच्यानंतर या देशाचा तरुण एका दिवशी पूर्ण गेटवे ऑफ इंडियावर मेणबत्त्या घेऊन मीडियाच्या कॅमेऱ्याच्या समोर जाऊन उभा राहतो आणि आपल्या राष्ट्रभक्तीचा परिचय देतो. मला हे विचारायचं आहे की 10 लाख रुपये कमवणारा हा तरुण, 15 लाख रुपये कमवणारा हा तरुण, आपल्या बायकोची हौस पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे पैसे आहेत, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसे आहेत, सगळे घर बांधण्यासाठी पैसे आहेत, घर घेण्यासाठी पैसे आहेत, राष्ट्र समाज आणि मानवतेसाठी खर्च करायला 10 रुपये आहे का? ते योगदान द्यायला पाहिजे. किती छत्तीसगड, किती नक्षलवादी हमल्यात आपले जवान जातात. मग समाजातली असमानता संपणार कसं? कारण आपले आदर्शच आपण बदलून टाकलेले. म्हणून एक सोपं मी आपल्याला सांगतो की एक सोपं प्रयोग मी केलं की नुसतं फक्त प्रदर्शन करून आणि चालत नाही, आंदोलन उभं करून चालत नाही, पण विचार आणि कृती एकत्र यायला पाहिजे. जर अपराधमुक्त आणि भयमुक्त समाज निर्माण करायचा असेल तर त्याचे मी फक्त तुम्हाला 2 उदाहरणं छोटीशी देतो जे माझ्या जीवनामधले यशस्वी प्रयोग आहेत. एक शेतकरी कुटुंबातून आल्यानंतर चमत्कार न दाखवता, आडंबर न करता सहज रीतीने
जर मी हे सगळं करू शकतो तर तुमच्यामध्ये पण ते सर्व आहे जे माझ्यामध्ये आहे. फक्त त्याला तुम्ही कुठंतरी बघा, शोधा, त्याचा संकल्प घ्या, त्यातल्याबद्दल संयमित व्हा, एकाग्रचित व्हा. यश मिळेल, यशनी संतुष्टी मिळेल, संतुष्टीने विरक्ती मिळेल आणि विरक्तीने मुक्ती मिळेल. सगळे म्हणतात गुन्हेगार गुन्हेगार सुधरत नाही. 17 वर्ष 17.5 वर्ष येरवडा जेलमध्ये तुरुंगात राहिलेले जे कैदी आहेत ते जेव्हा तुरुंगातून सुटून आले, पूर्ण शिक्षा भोगून आले, तर समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना सामील करण्यासाठी परत ते गुन्हेगारीकडे प्रवृत्त होऊ नये त्याच्यासाठी आम्ही त्यांना पुरोहिती शिकून टाकले. जगताप साहेब, तुम्हाला आनंद होईल की कधी तुम्ही ऋषी संकुलला जाऊन बघितले तर तिथले जे सगळं काम बघतात, पूर्ण व्यवस्थापन जे बघतात, जे पूर्ण फायनान्स बघतात, जे सर्व काही झाडं लावण्यापासून मंदिरांची स्वच्छता, पूजा करण्यापासून, जे मंत्र जाप करण्यापासून, ज्यांना वेदांचं पूर्ण अध्ययन आहे, ते 17.5 वर्ष येरवडा जेल आणि अन्य तुरुंगात राहिलेले कैदी आहेत जे आजचे पुजारी झालेले आहेत. कसं समाज सुधरत नाही? सुधरवायचं ठरलं, केंद्रबिंदू आणि अधिष्ठान असायला पाहिजे, त्या पद्धतीचे विचार. म्हणून म्हटलं संकल्प किती ताकद ठेवतो. छोटंसं उदाहरण मी आपल्याला देतो. पारधी समाज, गुन्हेगारी समाज, गुन्हेगार समाज ब्रिटिश कालापासून हा सुधारणार नाही असं सांगितलं. मला आपल्या सगळ्यांना मला आमंत्रण द्यायचं, आमचे 875 मुलांना कधी येऊन बघा. आपण जगद्गुरु तुकोबा रायांचे असल पूर्ण ते जे आहे अभंग त्यांना कंठस्थ आहेत, ज्ञानेश्वरी पूर्ण कंठस्थ आहेत, गीता त्यांना कंठस्थ आहे, संविधान त्यांना पाठ आहे. आणि एवढंच नव्हे तर एखाद दिवस इथे कार्यक्रम ठेवा आमच्या पारधी समाजाच्या मुलाचा. तो आता इंजिनिअरिंग मध्ये टॉपर करतोय आपल्या पुण्यालाच आहे तो पोरगा, मी तिथे ठेवलेला आहे. 850 मुलं आहेत आमच्याकडे खामगावला, पण तो मुलगा तिथे आहे आणि तो इतका सुंदर अभंग करतो आणि कीर्तन करतो. काय आपण कधी त्याचा कीर्तनाचा जर आस्वाद घेतला तर आपल्याला वाटणार नाही की ते पारधी समाजाचं आहे. आणि त्या मुलांकडून आम्ही 10,000 परिवारांना अपराधमुक्त आणि समाजमुक्त जे आहे अपराधमुक्त आणि भयमुक्त करण्याचं कार्य करण्यात आलेलं. त्याच्यानंतर मला परत प्रश्न विचारण्यात आला, का हो तुम्ही एवढे चांगले काम करता पण लोकांपर्यंत पोहोचत नाही? 2 प्रकारचे आदर्श मी तुम्हाला सांगितले. मी त्यांना सांगितलं की मला त्या गोष्टीचं दुःख नाही आहे की ज्यांच्याकडे सगळं काही आहे. मला त्या गोष्टीचं अजिबात दुःख नाही आहे की मी त्यांच्यापर्यंत पोहोचून नाही राहिलो, ज्यांच्याकडे सगळं काही आहे. मला त्या गोष्टीचं समाधान आहे की ज्यांना माझी गरज आहे. आज आपले प्रेमाची मला गरज होती म्हणून मी धावत आलेलो आहे. आपण मला नाही बोलवलेलं आहे. म्हणून 2 प्रकारचे आदर्श असतात. एक संघर्षातून निर्माण झालेले आदर्श, आणि म्हणून संघर्षातून निर्माण झालेले पिंड तयार व्हायला पाहिजे. 2000 मुलं फुटपाथवरचे उचलून आणले, कचरा उचलणारे, हात भट्टीवर काम करणारे, वीट भट्टीवर काम करणारे, ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागणारे जे पोरं होते, त्या ट्रेनमध्ये स्वच्छता करणारे, या सर्व मुलांना आम्ही टेक्निकल एज्युकेशन चालू केलं आणि व्हॅल्यू एज्युकेशन चालू केलं. नीतिमूल्य आणि त्याच्याबरोबर तंत्र शिक्षणचं काम चालू केलं. जे खिसे कापणारे 100 रुपयाचे हात होते, आज ते जे आहे 15,000 रुपये कमवायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी समाज सुधरू शकतो. म्हणून एक तयार केले गेलेले आदर्श आहेत आणि दुसरं जे आहे ते संघर्षातून निर्माण झालेले आदर्श आहे. आता द्वंद्व असा आहे की समाजामध्ये असंतुलन का? तर त्याचं कारण असं आहे की जे तयार केले गेलेले आदर्श आहे यांच्याकडे संसाधन आहेत पण विचार नाही.
ह्यांच्याकडे संसाधन आहेत पण विचार नाही, आणि जे संघर्षातून निर्माण झालेले आदर्श आहेत त्यांच्याकडे विचार आहेत पण संसाधन नाही लोकांपर्यंत पोहोचायला. ही खरी अडचण आहे समाजाची. आणि यासाठी समाजाने नेहमी आदर्श निवडताना आणि आदर्श स्वीकारताना एवढं लक्षात ठेवायचं की आपण ज्याला आदर्श म्हणून बघतोय त्यांनी राष्ट्र, समाज आणि मानवतेसाठी काय योगदान दिलेलं आहे. एखाद्याच्या भल्याच्या बली पडू नका, प्रभावी ठरू नका. म्हणून बंधूंनो, ती गावाची नदी वाहता वाहता आटली. ती नदी आटली, कोणी जिवंत करायला तयार नाही. जर गावातल्या माणसांनी ते नदीचं पाणी परत, ते नदीला परत पाणी आणलं तर सर्व जाती समाजाचे लोक एकच घाटावर येऊन पाणी पितील. सर्व पशु पक्षी जैव जंतू प्रत्येक जीवात्मा एकच जागेला पाणी पितील, समाधानी होतील. जर माणसाला समाधान मिळवायचं असेल तर कुटुंब असेल, समाज असेल, राष्ट्र असेल, त्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. आणि एकत्रतासाठी तुम्हाला एक चांगले आदर्शाची गरज आहे. आणि हा आदर्श म्हणजे हा तिसऱ्या प्रकारचं उंदीर असं ठरू शकतो की आता तुम्हाला कुठला ठरवायचं. जे चौथे प्रकारचं जे उंदीर आहे, जे चौथे प्रकारचा उंदीर आहे, तो बिलही करत नाही आणि त्याच्यामध्ये राहतही नाही. म्हणजे त्याला काही ज्ञानही नसतो, त्याला काही विद्वत्ता पण नसते, त्याला शास्त्राचं पण अध्ययन नसतो किंवा त्याला काही नॉलेज नसतो, आणि पण त्याच्या अनुरूप तो आचरणही करत नाही. तुम्ही जुने वाडे उघडून बघा, हे पहिले प्रकारचा उंदीर आणि चौथ्या प्रकारचा उंदीर आपसात आहे ना, एवढे पळतात की त्यांना कळत नाही. आणि पळत असताना ते एकमेकांवर जोराने आदळत असतात. काय कधी कधी तुमचा पाय पण चुकून त्यांच्यावर पडतं. आजकाल नेमके असेच उंदर जे आहेत सगळीकडे वाड्या वाड्यांमध्ये फिरून राहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे आपल्याला आज समाजाला ओळखणं गरजेचं झालेलं आहे. बंधूंनो, मला एवढंच सांगायचंय, बंधूंनो, मला एवढंच सांगायचंय की दररोज थोडस जर आपण विचार केलं, चिंतन केलं आणि मात्र आपले चूक मात्र सुधारत गेलं आणि आपल्या ज्या काही चुका घडतात त्याला जर सुधारत गेलं आणि त्यातून संकल्प घेत गेलो, त्यातून संयमता निर्माण होते. संयमतातून एकाग्रता निर्माण होते. एकाग्रतातून तुम्हाला यश मिळतं. यशपासून तुम्हाला संतुष्टी मिळते. संतुष्टीपासून तुम्हाला विरक्ती मिळते आणि विरक्तीपासून मुक्ती मिळते. आपल्या सगळ्यांचा भरपूर वेळ घेतला. मी काही मध्ये मध्ये थोडं आटपत घेतलेलं आहे. काही शब्द मी बरेच कमी घेतलेले आहेत. त्याच्यासाठी आपण समजून घ्यावं. कारण माझ्या पाठीला परवाच्या दिवशी एक 15 दिवसापूर्वी पडलेलं असल्यामुळे मार 3 जागेला बसलेला आहे आणि 15 दिवस मी पूर्ण बिछाण्यावर होतो, बेड रेस्टवर होतो. आता हल्लो सुद्धा नव्हतो जागेवरून. पण आपला सगळ्यांचं प्रेम आणि माझं प्रेम आणि आपल्या सगळ्यांचा प्रेमची गवाह ही आई आणि तो साक्षात परमेश्वर, त्याच्यामुळे आपण इथे आहोत. आपण सगळ्यांचं जीवन सुखाचं जा, समृद्धीचं जा, आनंदाचं जा. फक्त समाज बदलण्यासाठी, स्वतःला बदलण्यासाठी एक असा संकल्प घ्या की स्वतः पण काहीतरी करणार आणि काहीतरी दुसऱ्यासाठी पण करणार.